हे का राजा भाऊ काय निवांत बसले, काय चालू आहे काही नाही? निवांतच आहे सध्या, काही काम नाही धाम नाही, बसले निवांत. बघा काय बरं आहे भाऊ, मजा आहे तुमची निवांत. अरे आपा मग तर नवरात्र आहे, काय उपवास वगैरे धरले की नाही? का निरंकार धरले? निरंकारच धरायची होती, हा. घरचे ऐका ना, ते म्हणे निरंकार धरू नका, कशाला आत्म्याला जाळीत बसायच्या. बरोबर आहे, तेच आहे. ते काय केलं, हा. जास्त आपल्याला काय मग निरंकार नाही धरायचे ना, तर थोडं थोडंच खात होते. हा मग थोडं थोडंच खा. मग सकाळी उठलं का मस्तपैकी कपभर दूध, हा. एवढा ग्लासभर दूध राहतं, कपभर चहा राहतो. वा. बस त्याच्यावर काही नाही तर तास दीड तासाला आहे ना मस्त गुळाचा खडा एवढा आणि शेंगदाणे बस एवढं खाल्लं हा. मध्ये काही नाही तर परत दुपार आहे ना मस्तपैकी बकरीचे दिरडे आणि शेंगदाण्याचं जिरकं बिरकं राहतं. दुपारा दिरडे बी काही लई नाही, 2-4 दिरडे खातो, दोन जास्त काही नाही. हा. बस त्याच्यावर काही नाही तर 4 वाजता आहे ना 4 वाजता परत दूध आणि एक कपभर चहा, बस त्याच्यावर मग शांती घेतो. मग आपण संध्याकाळीचे ना मग काही नाही, फळं राहत्या थोडीफार आणि चकल्या चुकल्या तळ्या राहत्या, वेफर राहत्या, खजूर वगैरे आणि राहते आणि ते याचे लाडू राहते, राजगिरीचे लाडू बिडू, आणि बस याच्यावर मग खिचडी खाली तर खातो. बाकी काही नाही, जास्त घालून ना फळं आपल्याला आवडतच नाही. यायचा उपवास करू. अरे हे काय फळं सोडलं रे, दोन आणलं. अरे निरंकार उपवास धन्य रे बाबा.